नमस्कार, झी न्यूज 24 तासमध्ये स्वागत आहे. पाहूया आजची ब्रेकिंग न्यूज. 3 महिन्याच्या चिमुकलीचा खुनाचा अखेर उलगडा. चौथी मुलगी झाल्यामुळे मातापित्याने उचलले टोकाचे पाऊल. बदनापूर तालुक्यातील आसरखेडा गावाच्या शिवारातील एका विहिरीत दिनांक 12 एप्रिल रोजी एका 3 महिन्याच्या चिमुकल्या मुलीचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान या गंभीर घटनेचा चंदनजिरा पोलीस तपास करीत असताना चौथी मुलगी झाल्याने मातापित्यांनीच चिमुकलीला विहिरीत फेकून टाकल्याचा उलगडा झाला आहे. संशयित दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आसरखेडा शिवारात दिनांक 12 एप्रिल 2025 रोजी एका विहिरीत 3 महिन्याच्या चिमुकलीचा मृतदेह आढळून आला होता. पोलीस अधीक्षक अजय कुमार वंसल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, चंदनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी भेट देत तपासाची सूत्रे हलवली होती. दरम्यान अनैतिक संबंधातून मुलगी जन्मल्यामुळे खून झाला की अन्य काही कारणामुळे अशा सर्व शक्यतांची पडताळणी करीत असताना पोलीस शासनाने जिल्ह्यात मागील 3 महिन्यात जन्मलेल्या सर्व मुलींचा आणि त्यांच्या मातापित्यांचा डाटा जमवण्यास सुरुवात केली. पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनात तपास पथकात कार्यरत असलेले पोलीस हवालदार जितेंद्र तागवाले यांनी आसरखेडा परिसरातील गावे, तांडे, वाड्यामध्ये जन्मलेल्या बालकांची माहिती करत असताना त्यांना चिमुकल्याच्या खुनाचे धागेदोरे हाती लागले. आसरखेडा गावापासून जवळच असलेल्या गारवडे तांडा तालुका बदनापूर येथील सतीश पंडित पवार आणि त्याची पत्नी पूजा सतीश पवार यांना चौथेही अपत्य मुलगी झाल्यामुळे त्यांनी तिला दुचाकीवरून येऊन विहिरीत नेऊन टाकले. त्यानंतर सतीश पवार यांनी त्याची पत्नी पूजा ही वखारी वडगाव तालुका जालना येथे दुचाकीवरून नेऊन सोडले होते. चौथी मुलगी झाल्यामुळे पवार आपण त्याला काही जवळचे नातेवाईकही अपमानित करीत असल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलत हे कृत्य केल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान त्या मृत चिमुकलीच्या मातापित्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली चंदनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप, पोलीस उपनिरीक्षक MB स्कॉट, पोलीस हवालदार जितेंद्र तागवाले, मदन भोवरे, प्रशांत देशमुख, रवी देशमुख, कृष्णा तंगे, राजू पवार आदींनी कारवाई केली. ब्युरो रिपोर्ट, झी न्यूज 24 तास, जालना. चला, बातम्या आवडल्या चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.